गवेरेडे आमच्या फार्मवरती आलेले आहेत. एक सुंदर असं ठिकाण आणि गवेरेड्याचं आगमन. थोडे शेतीला नुकसान देणारे असे हे जानवर आहेत, पण मला दाखवतो 7-8 जणांचा कळप आहे. 7-8 जणांचा कळप एकदम बिंदास असे पाहतच असाल तुम्ही. पूर्ण बागायत पूर्ण काजू बघाय. हा बघा इथे मला बघतोय. एकदम धावत वर आल्यामुळे दम लागलाय. पूर्ण बागेत खराब करतात, पण आमचा गोवाचा प्राणी रानटी प्राणी त्याच्यामुळे आपल्या पिल्लांसोबत तो बघा एक किती आहे. हा इथे, हा बघा एक पाठीमागे लहान पिल्लू धावत आहे. आणखी एक आहे, हा बघा इथे आपल्याला बघतोय. पूर्ण कंपाऊंड टारेचं केलेलं असतानाही आतमध्ये बिंदास असे फिरतायत. पूर्ण काजू बाग आहे, ते बघा खराब केलेले आहे इथे, पण काही करू शकत नाही. ते बघा वरती राहून पाहत आहेत. थोड्या दिवसांनी हे रानटी प्राणी माणसाळतील. आपल्याबरोबर माणसाळले जातील आणि आपल्याच बरोबर कदाचित वास्तव्याला असतील. जंगलंही खराब झाली आहेत. जंगलं ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यात थोडीफार जंगलं जी राहिली आहेत त्या जंगलामध्ये हे प्राणी खालीपर्यंत येतात. लोकांना वाटत असेल की ते मारायला येतात, पण त्यांना आणि पर्याय दुसरा काही राहिला नाही आहे. त्यामुळे तरीसुद्धा इथे फणसाची झाडं आहेत आणि ते फणस पिकले असल्याकारणाने ते खायला उतरतात. सो एक वेगळा अनुभव आज फेरफटका मारताना इथे पाहायला मिळाला. आम्ही घाबरलो असल्याकारणाने थोडासा श्वास वरखाली होत आहे. आता ते गेले, भीती वाटते की अंगावर धावून येतील आणि काय करतील, पण पूर्ण काजूची बाग तुम्ही बघताय. आता आणखी पुढे जात नाही मी, ते जाणार नाही आहेत, कारण
कारण इथे खालच्या साईडला ह्या साईडला फणस पिकलेले आहेत. ते बघा ते बघतायत. झूम बरोबर होत नाही आहे तर ते इकडनं हलणार नाही आहेत. हा बघा तुम्हाला दिसला असेल तर हा बघा ते जाणार नाहीत कारण त्यांना फणसाची आवड लागलेली आहे आणि ते फणस खाण्यासाठी ते इथे आलेले आहेत. सो जरा वेळ जर आम्ही खाली राहिलो तर तिथे ते आम्हाला नक्की दिसतील. आम्ही त्यांची खाली वाट बघू शकतो पण मनामध्ये भीती आहे कारण एवढा मोठा प्राणी आपण समजा चुकून अंगावर सुद्धा धावून आला तर बस काय. सो चला भेटूया. तरी जरा वेळ राहतो खाली. जर आलाच असेल तर परत तुम्हाला व्हिडिओ अटॅच करून दाखवेनच मी.